I try to put it like this, and hopefully you all are able to watch me. I hope you all are watching me. I have switched it to a new system. Amen. Thank you so much. And I would continue myself. मी पुढे जात आहे. And there are few things which God wants us to be aware of. काही गोष्टी आहेत की देवाची इच्छा आहे की आपण त्याची दक्षता घ्यावी. सर्वात पहिली गोष्ट, the first thing which we must be completely aware of is this about pride. लक्षात घ्या. आणि प्राइड इज सच अ थिंग की त्याला आपण घमंड म्हणतो. प्राइड इज अ डेडली थिंग. द बायबल स्पीक्स टू अस अबाउट डिफरंट काइंड्स ऑफ प्राइड. देवाच्या वचनामध्ये विविध प्रकारचे गर्वाच्या गोष्टी आहेत. नाउ रिमेंबर, प्राइड इज वन ऑफ द ओल्डेस्ट सिन इन बायबल. पवित्र शास्त्रात घमंड किंवा गर्व हा सर्वात जुनं पाप आहे. इफ यू टर्न टू द बुक ऑफ आयझाया, याच्या पुस्तकात पाहिलं की सर्वात जुनं पाप आहे घमंड, की ज्या वेळेस लुसिफरला अभिमान आला, तो गर्वाने म्हटला की मी देवाच्या तारांगणाच्या सिंहासनाच्या वर मी चढेन. अँड इफ यू सी इन आयझाया chapter 14, Lucifer said that I would ascend into above the heavens. And the Bible speaks to us that he had a pride in his heart. And because of this pride, he had a major downfall. आणि या गर्वामुळे आपण पाहतो की लुसिफर वरून खाली पडला. आणि प्रभू येशू सुद्धा उल्लेख करतात की मी त्याला विजेसारखा वरतून खाली पडताना पाहिले. Even Jesus mentions in the New Testament, I saw Satan falling as lightning from heaven. आणि म्हणून लक्षात घ्या, pride is very deceitful. And you will never know when your heart is full of pride. तुम्हाला कल्पना पण येणार नाही की तुमच्या अंतःकरणामध्ये गर्वाने कधी जागा घेतलेली आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं नीतिसूत्रे 27:1 मध्ये, डू नॉट बोस्ट अबाउट टुमॉरो, फॉर यू डू नॉट नो व्हॉट अ डे मे ब्रिंग फोर्थ. माझ्या बहिण भावांनो, गर्व आणि अभिमान की डू नॉट बोस्ट अबाउट टुमॉरो. सो प्राइड अँड बोस्टिंग गो हँड इन हँड. गर्व आणि फुशारकी मारणं हे एकत्र चालतात. मग आता वेगवेगळ्या प्रकारचा गर्व बायबलमध्ये आहे. त्या वेगवेगळ्या गर्वामध्ये सर्वात पहिले म्हणजे वंशाचा गर्व, द प्राइड ऑफ रेस. इफ यू सी टुडे व्हॉट इज हॅपनिंग एस्पेशली इन द US, की या वंशामुळे, रंगाच्या भेदभावामुळे इतक्या प्रकारचं वादळ अमेरिकेत आलेलं आहे की या रंगाच्या भेदभावामुळे की एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मनुष्य मागे पुढे बघत नाही. प्राइड ऑफ रेस, दिस प्राइड ऑफ रेस, वंशाचा गर्व, इट्स प्रिडॉमिनंट एव्हरीवेअर. सर्व ठिकाणी पाहतो. परंतु बायबल याच्यामध्ये काय सांगतं बघा. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय 28 वचन. Acts chapter 10 verse 28 प्लीज. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय वचन नंबर 28. द ॲक्ट्स ऑफ द अपॉसल्स चॅप्टर 10 वर्स 28. प्रेषित 10:28 देवाचं वचन सांगतं. Then he said to them, you know how unlawful it is for a Jewish man to keep company with or go to one
of another nation. But God has shown me that I should not call any man common or unclean. Hallelujah. प्रेषित 10:28. Then he said to them, this is Peter speaking, then he said to them, you know how unlawful it is for a Jewish man to keep company with or go to one of another nation? But God has shown me that I should not call any man common or unclean. Verse 29, therefore I came without objection as soon as I was sent for. I asked them, for what reason have you sent for me? Verse 30, so Cornelius said, 4 days ago I was fasting until this hour, and at the 9th hour I prayed in my house, and behold, a man stood before me in bright clothing, and said, Cornelius, your prayer has been heard. And said, Cornelius, your prayer has been heard, and your alms are remembered in the sight of God. आणि पाहतो प्रेषित 10:28 प्रमाणे की पेत्र कर्नेल्या म्हणतात की यहुदी माणसाला परराष्ट्रांबरोबर जाणं हे किती अवघड आहे. आणि पाहतो की परराष्ट्रांबरोबर त्याने संगती करणं हे किती चुकीचं आहे. परंतु जे देवाने शुद्ध केलं आहे त्याला मी अशुद्ध बोलू शकत नाही. माझ्या बहिणो भावांनो, यहुद्यांना आपल्या वंशाचा अभिमान पहिल्यापासून आहे. राईट फ्रॉम द बिगिनिंग द Jews have a certain kind of pride in their race, and this can be seen right from the book of Genesis all the way to the book of Malachi. आणि मलाकी पासून ते उत्पत्तीपर्यंत आणि उत्पत्तीपासून ते मलाकीपर्यंत त्यांना पाहतो की त्यांना आपल्या वंशाचा अभिमान जास्ती आहे. आणि त्या वंशाचा अभिमान असल्यामुळे पाहतो की सदुशी आणि परुषी आणि शास्त्री लोक प्रभू येशूला सारखे सारखे वाद करून, विवाद करून, प्रश्न विचारून आणि गडबडी टाकण्याचा प्रयत्न करून येशू ख्रिस्ताला ते दर्शवायचे की आपण उच्च जातीचे आहोत. नाउ लेट मी पुट यू दिस, लेट मी मेक यू अंडरस्टँड दिस, की जो मनुष्य येशूला स्वीकारतो, लक्षात घ्या, त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याचा रंग न पाहता, त्याची जात न पाहता, त्याची चॉईस न पाहता, त्याचं काही न पाहता, आपण पापी असता ख्रिस्त येशूने आपल्यावरती प्रेम केलं आहे. God has not chose you before the foundation of the world based on your color, based on your skin, based on your race, based on your qualification. While we were yet sinners, Christ died for the ungodly. So be aware. Be aware. लक्षात घ्या की जर तुम्हाला तुमच्या वंशावर अभिमान आहे तर मी तुम्हाला उत्तेजित करतो. परमेश्वर इतका दया संपन्न आहे. You will be amazed. लक्षात घ्या की ज्या वेळेस नव्या करामध्ये पहिला बाप्तिस्मा जो आहे, आपण पाहतो परराष्ट्रांमधून पहिला बाप्तिस्मा हशबी शंडाने घेतला. द फर्स्ट जेंटाइल टू बी बॅप्टाइज्ड इन वॉटर इन इमर्शन वॉज अ इथियोपियन युनक. नाउ रिमेंबर, दिस युनक वॉज अ युनक इटसेल्फ. ऑल्सो ही वॉज एन इथियोपियन. इथियोपियन्स आर ब्लॅक. लक्षात घ्या, हशबी जे लोक आहेत हे कुश लोक आहेत. कुश म्हणजे इथियोपिया. इथियोपियाचे लोक काळे आहेत. आणि फिलिप हा यहुदी होता. आणि फिलिप पाहतो आपण त्या रथाच्या मागे तो हशबी शंड पाहतो. कंदेके राणीचा तो ट्रेजरर होता. आणि तो फिलिप त्या रथाच्या मागे पळत गेला आणि पाहतो की तो हशबी शंड यशाचा ग्रंथ वाचत होता. आणि यशाचा ग्रंथ वाचत असताना परमेश्वर आपल्या दैवी ज्ञानाने फिलिपाला कल्पना होती की हा हशबी आहे, हा शंड आहे. म्हणून पाहतो की देवाच्या नजरेमध्ये पक्षपात नाही. आणि म्हणून सर्वात पहिले बाप्तिस्मा घेणारा
परराष्ट्रांमध्ये हा यहुदी नाही, हा हजबी शंड आहे, हा गोरा नाही, हा काळा आहे. हालेलुया टू द लॅम्ब. प्रेज द लॉर्ड. लुक ॲट द अमेझिंग कॅल्क्युलेशन्स ऑफ गॉड. आणि म्हणून कानाने ऐकलं नाही, डोळ्यांनी पाहिलं नाही, उगं झालं नाही, अशा महान गोष्टी जे प्रती करतात त्यांच्यासाठी परमेश्वर करत आहेत. दिस इज an amazing turning point in the New Testament. आणि म्हणून बायबल असं एकच पुस्तक आहे जो रंगाचा भेदभाव करत नाही, जातीचा भेदभाव करत नाही, तो कुठला श्रीमंत गरीब बघत नाही, परंतु देवाच्या राज्यात सर्वात पहिले बाप्तिस्मा घेणारा हा षंड होता. हालेलुया टू द लॅम्ब. इमॅजिन, ओ व्हॉट अ स्प्लेंडेड इट इज. खरोखरच देवाच्या राज्यामध्ये हा परराष्ट्रांमध्ये. सो बी अवेअर. सावध रहा. इफ यू आर बोस्टफुल इन युअर लास्ट नेम, if you are boastful in your first name, if you are boastful from where you come from and who's your forefather, it doesn't matter. जर तुम्हाला अभिमान वाटतो की खरोखरच माझा अमुक अमुक कुळ आहे, मी या जातीचा, मी उच्च कोटी आहे, it doesn't matter. forget about your उच्च कोटी. it doesn't care. all it matters, आम्हाला एकाच रक्ताने विकत घेतलेला आहे. आपण येशूच्या रक्ताने विकत घेतलेला आहोत. we are all washed by one blood of Jesus. द प्राईड ऑफ रेस. म्हणून पेत्राला ज्यावेळेस परमेश्वराने दर्शन दिलं, ती चादर उतरली, त्यामध्ये अशुद्ध आणि शुद्ध प्राणी होते, तेव्हा त्याला कल्पना पण नव्हती की परमेश्वर मला काय दाखवत आहे. इट वॉज डिफिकल्ट फॉर पीटर टू डायजेस्ट इट. बट रिमेंबर, गॉड इज अ सॉव्हरन गॉड. परमेश्वर हा सार्वभौमिक आणि सर्व ज्ञानांच्या पलीकडे, सर्व सत्ता, अधिकार, धनीपण, सांप्रत, भावयुगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून पित्याने येशूला उच्च केलेला आहे आणि तो सर्वांच्या वर आहे आणि सर्व काही त्याच्या पायाखाली आहे. हालेलुया. आमेन. मग लक्षात घ्या, प्राईड ऑफ रेस. आपली एकच जात आहे, आपण येशूचे आहोत. आमेन. आणि म्हणून माझ्या बहिण भावांनो, लक्षात घ्या, pride of race. Peter had this pride of race. Oh, we are Jewish. But no. लक्षात ठेवा, we all are redeemed by one blood of the lamb. आपण एकाच कोकराच्या रक्ताने विकत घेतलेलो आहोत आणि आपल्यावरती आज एकाच देवाचे ठसे आहेत, येशू ख्रिस्त. नंबर 2, among the deadliest thing, अशी काही घातक गोष्टी आहेत ज्या माणसाचं पतन होण्यासाठी कारणीभूत आहेत. नंबर 2, प्राईड ऑफ प्लेस. जागेचा अभिमान. इट्स व्हेरी, इफ यू हॅव युअर बायबल्स, लूक शुभवर्तमान 18वा अध्याय 9 ते 14, लूक चॅप्टर 18 वर्स 9 to 14. व्हेरी क्विकली विल सी अबाउट द प्राईड ऑफ प्लेस. बऱ्याच जणांना आपल्या जागेचा, की मी अमुक अमुक ठिकाणाचा आहे, त्यांना याचा खूप अभिमान असतो. आणि म्हणून यावेळेस आपण लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय 9 ते 14 मी वाचतो. कृपा करून सर्वांनी लक्ष द्या. ऑल्सो ही स्पोक दिस पॅरेबल टू सम हू ट्रस्टेड इन देमसेल्व्स दॅट दे वर रायचियस अँड डिस्पाइज्ड अदर्स. 2 men went up to the temple to pray, one a Pharisee and the other a tax collector. The Pharisee stood and prayed thus with himself. The Pharisee stood and prayed thus with himself. God, I thank you that I am not like other men, extortioners, unjust, adulterers, or even as this tax collector. I fast twice a week. I give tithes of all that I possess. And the tax collector, standing afar off, would not so much as raise his eyes to heaven, but beat his breast, saying, God, be merciful to me, a sinner. I tell you, this man went down to his house justified rather than the other. For everyone who exalts himself will be humbled, and he who humbles himself will be exalted. आता पाहतो इथे आपण, विल सी इन दिस
द प्राईड ऑफ प्लेस. दोन प्रकारचे लोक आहेत, एक म्हणजे परुषी आहे, दुसरा जकातदार आहे. या दोघांचं लोकेशन काय बघा प्लीज. वचन नंबर 9 वाचतो मी. ऑल्सो he spoke this parable to some who trusted in themselves that they were righteous and despised others. Two men went up to the temple to pray, one a Pharisee and the other a tax collector. The Pharisee stood and prayed thus with himself, God, I thank you that I am not like other men, extortioners, unjust, adulterers, or even as this tax collector. आणि नंतर बघा वचन 13 बघा. And the tax collector standing afar off would not be so much as raise his eyes to heaven, but beat his breast saying, God, be merciful to me a sinner. दोन लोक आहेत. एक आहे परुषी जो मंदिरात उभा आहे, एक आहे जकातदार तो मंदिरापासून लांब उभा आहे. आणि पाहतो या दोघांमध्ये जागेचा अभिमान जो आहे, आपण पाहतो हा जागेचा अभिमान त्या पुरुषीला होता. आणि त्या जागेच्या अभिमानामुळे पाहतो आपण की त्या पुरुषीची प्रार्थना अशी होती की देवा, मी त्याच्यासारखा नाही, मी काही व्यभिचारी नाही, मी लोभी नाही, या जकातदारप्रमाणे नाही. आणि पाहतो या पुरुषाला तो मंदिरात उभा आहे, त्या मंदिराचा, त्याच्या पुरुषीपणाचा, त्या जागेचा त्याला अभिमान होता. पीपल ऑफ गॉड, लेट मी टेल यू, त्या जागेच्या अभिमानामुळे त्याला प्रार्थना करता व्यवस्थित आली नाही. प्रॉबब्ली कदाचित त्याला त्या जागेचा इतका अभिमान होता की मी इथपर्यंत येऊ शकतो, की खरोखरच मी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत म्हणून आतापर्यंत मी या स्थानामध्ये येऊ शकलेलो आहे. लक्षात घ्या, त्या जागेच्या अभिमानामुळे त्याची प्रार्थना स्वकेंद्रित होती, स्वार्थी होती, आणि त्याची प्रार्थना इतरांचा दोष काढणारी प्रार्थना होती. माझ्या बहिणो भावांनो, देवाचं वचन पुढे म्हणतं, I tell you, this man went down to his house justified rather than the other. For everyone who exalts himself will be humbled, and he who humbles himself will be exalted. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, यहुद्यांना पहिल्यापासून निवास मंडपाचा, शल्मोनाच्या मंदिराचा, आणि पाहतो आज देखील त्यांना त्या आपल्या मंदिराचा अभिमान आहे, त्या जागेचा अभिमान आहे. म्हणून आज देखील ते परराष्ट्रीयांना त्या स्थानामध्ये जवळ येऊ देत नाही. माझ्या बहिणो भावांनो, परंतु येशू ख्रिस्ताने या जागेच्या अभिमानाला मुळापासून बाहेर काढलेला आहे. केव्हा? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी आपला प्राण पित्याच्या हाती दिला. ते म्हटले, हे बापा, मी आपला प्राण जो सोपवतो, त्यावेळेस त्या मंदिरातला पडदा वरून खाली फाटला. When Jesus Christ gave his spirit to the Father by saying, Father, into thine hands I commend my spirit. At that moment, the temple which was dividing the holy of holies and the holy place, तो पडदा जो दुभांगणारा होता परमपवित्र स्थानामध्ये आणि पवित्र स्थानामधला, तो पडदा वरून खाली फाटला. आणि त्यावेळेस काय झालं? आता येशूच्या रक्ताद्वारे आपण सर्वजण जे येशू विकत घेतला आहोत, त्या परम पवित्र स्थानामध्ये आज आपण प्रवेश करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, जागेचा अभिमान आज नाहीये की माझं चर्च अमुक अमुक ठिकाणी आहे, की आज मला अमुक अमुक अभिमान आहे. इट्स नॉट अबाउट द प्राईड ऑफ प्लेस. वी शुड बोस्ट इन द वर्क ऑफ द क्रॉस. आपण येशूच्या वधस्तंभाच्या गोष्टीमध्ये अभिमान बाळगला पाहिजे. हालेलुया टू द लॅम्ब. नंबर 3, व्हेरी क्विकली विल सी. फर्स्ट वी सॉ द प्राईड ऑफ रेस, वंशाचा, जातीचा अभिमान. नंबर 2, जागेचा अभिमान. नंबर 3, प्राईड ऑफ फेस. अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. नीतिसूत्रे 6 अध्याय 16 ते 19. Proverbs chapter 6 verse 16 to 19. नीतिसूत्रे 6 अध्याय
16 ते 19. Proverbs chapter 6, the Bible speaks about a prideful look and a haughty look. अभिमानाची दृष्टी कशी असते बघा प्लीज. नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय आणि विशेष करून in Proverbs chapter 16 we'll see what the Bible tells us to be aware of. बघा देवाचं वचन म्हणतं की नीतिसूत्रे विशेष करून आपण पाहतो की वचन नंबर 16 ते 19 वाचतो मी. हाऊ मच बेटर टू गेट विजडम देन गोल्ड अँड टू गेट अंडरस्टँडिंग इज टू बी चोजन rather than silver. Pride goes before destruction and a haughty spirit before a fall. Better to be of a humble spirit with the lowly than to divide the spoil with the proud. He who heeds the word wisely will find good, and whoever trusts in the Lord, happy is he. Verse number 18 and 19. Pride goes before destruction and a haughty spirit before a fall. Better to be of a humble spirit with the lowly than to divide the spoil with the proud. माझ्या बहिणो भावांनो, तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे in our study today, the reasons why people can get backslided. काही कारण आहेत की लोकांचं पतन होण्याची कारण काय आहेत. तिसरं कारण हे आहे की कदाचित त्यांची अभिमानाची दृष्टी. बऱ्याच प्रकारचा अभिमान असतो, परंतु लक्षात घ्या परमेश्वराला त्या अभिमानाच्या नजरेचा वीट आहे. इफ यू टर्न युअर बायबल्स प्लीज टू एस्टर चॅप्टर 1 आणि एस्तेरचं पुस्तक पहिला अध्याय आणि पाहतो की ज्यावेळेस अश्वशरोष राजाने वस्ती राणीला बाहेर बोलण्याकरिता सांगितलं, परंतु वस्ती राणीने उत्तर न देता ती राजाचा शब्दाचा मान न करता ती बाहेर नाही आली. आणि तिच्या अशा वागणुकीमुळे, तिच्या त्या अभिमानामुळे कदाचित ती सुंदर असेल आणि तिला वाटलं की राजा मला असा अचानक का बोलवतो भर सभेमध्ये, तर त्या अभिमानापायी तिने आपलं राणीचं पद गमावलेलं आहे. अ प्राइडफुल लुक. लक्षात घ्या, इट्स व्हेरी डिसीटफुल. आणि ही नजर इतकी फसवणारी आहे की यू विल नेव्हर नो when you are looking at someone in a prideful way. आणि म्हणून वस्ती राणी नाही म्हटली, पण वस्ती विसरली की तिच्या मागे एस्तेर उभीच आहे. म्हणून लक्षात घ्या, द प्राइडफुल लुक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन इन द बायबल देवाचं वचन सांगतं की अभिमानाची नजर. लक्षात घ्या त्या सौंदर्याचा अभिमान की there are many people case in the Bible who had this pride in them. आणि म्हणून पाहतो one more example about Michal in the Bible. When she saw King David dancing, she couldn't contain that and she spoke some derogatory words. आणि पाहतो मिखल की आयुष्यात ती पुढे जास्ती जाऊ शकली नाही. at the end of her life she has to give up her children. आणि म्हणून रिस्पा बरोबर तिला सुद्धा आपल्या मुलांना गमावं लागलं. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, इफ यू हॅव अ प्राइडफुल लुक ॲट समबडी एल्स, तर तुमच्या आत जर कुठला अभिमानाची नजर असेल की तुम्ही काय विशेष असाल, त्यास प्रार्थना करा की देवा माझी उन्मत्त दृष्टी आज तू आशीर्वादित कर आणि मला तुझे नेत्र दे. हेल्प मी टू सी द वे यू सी. माझ्या बहिणो भावांनो, बिफोर वी गो टू अ लास्ट पॉइंट फॉर टुडे, आजच्या शेवटच्या आपण
पॉईंट जात असताना लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारचे अभिमान असतात आणि त्या अभिमानामध्ये आपण पाहतो देर आर मेनी ऑफ देम हू हॅव प्राईड ऑफ ग्रेस. कृपेचा ते निरर्थक अभिमान बाळगतात. न लेट मी टेल यू, पहिले करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 7 वचन. 1 Corinthians chapter 4 verse 7 प्लीज. पहिले करिंथ 4 अध्याय 7 वचन. In 1 Corinthians chapter 4 verse 7, Apostle Paul tells us about chapter 4 verse 7. The Bible speaks to us. For who makes you differ from another? And what do you have? And what do you have that you did not receive? Now, if you did indeed receive it, why do you boast as if you had not received it? I'll repeat myself. मी परत वाचतो. करिंथकरास पहिले पत्र 4 अध्याय 6 आणि 7. Now these things, brethren, are figuratively transferred to myself and Apollos for your sakes, that you may learn in us not to think beyond what is written, that none of you may be puffed up on behalf of one against the other. For who makes you differ from another? And what do you have that you did not receive? Now if you did indeed receive it, why do you boast as if you had not received it? Verse 8, you're already full, you're already rich, you have reigned as kings without us. And indeed, I could wish you did reign, that we also might reign with you. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, देवाची कृपा सर्वांवर विपुल आहे. God has lavishly gave his and shed his grace upon every one of us. But remember, grace is not a license to sin. कृपा हे पाप करण्यासाठी तुम्हाला दिलेलं लायसन नाही आहे. माझ्या बहिणो भावांनो, many people have taken God's grace out of context. बऱ्याच लोकांनी देवाच्या कृपेला विषयाला न अनुलक्षून त्याने देवाची कृपा याचा व्यर्थ अभिमान बाळगून पाहतो कृपेच्या नावाखाली त्यांनी आपले बऱ्याच गोष्टी लपवलेल्या आहेत. लेट मी टेल यू, वन मॅन ऑफ गॉड टोल्ड मी समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आय हर्ड हिम सेइंग दिस की godly people are more deceitful to do ungodly things. जे धार्मिक लोक आहेत ते अधार्मिक किंवा अधार्मिक गोष्टी करण्यामध्ये खूप धूर्त असतात, कारण की त्यांना आपलं पाप लपवणं चांगलं माहिती असतं. See, when godly people do ungodly things, they have a habit or they have a tendency to hide it, to cover it, or to just show as if nothing has happened. But ultimately, your sins will find you out. माझ्या बहिणो भावांनो, अशाच प्रकारे दाविदाने सुद्धा आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न केला. ॲट दॅट टाइम लॉ वॉज देअर, ग्रेस वॉजंट देअर. त्याला वाटलं मी राजा आहे, मला कोण विचारणार नाही, मला कोण काय बोलू शकणार नाही. परंतु देव दया संपन्न आहे आणि निश्चितच त्याचं पाप नाथान संदेशाद्वारे उघडकीस आलेलं आहे. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, आपण कृपेमध्ये आहोत याचा अर्थ हा नाही की माझं पाप करण्यासाठी मी कृपाचा व्यर्थ अभिमान करावा. देवाचं वचन म्हणतं पापाची सत्ता आमच्यावर चालणार नाही. आपण नियमाच्या अधीन नाही, पण कृपेच्या अधीन आहोत. Sin shall not have dominion over you, for you are not under law, but under grace.
Romans chapter 8 please. रोम करासपत्र 8वा अध्याय. To finish, I would like to turn your attention to रोम करासपत्र 8वा अध्याय. देवाचं वचन सांगतं की संत पौल सांगतात, it tells about in Romans chapter 8, shall we continue in sin? God forbid. बघा प्लीज, रोम करासपत्र 8वा अध्याय विशेष करून बघा. I will read it to you. Verse 1. There is therefore now no condemnation to those who are in Christ Jesus, who do not walk according to the flesh, but according to the Spirit. For the law of the Spirit of life in Christ Jesus has made me free from the law of sin and death. माझ्या बहिणो भावांनो, देवाच्या जीवनाच्या आत्म्याने मला पापाच्या आणि मृत्यूच्या न्यायापासून मोकळं केलं आहे. ग्रेस इज फ्री. ग्रेस इज फ्रीली गिवन टू अस बाय इट वी आर सेव्ड. कृपेने आमचं तारण झालेलं आहे. पण लक्षात घ्या, हीच कृपा लक्षात घ्या इतकी आपण पाहतो गांभीर्याने घेतली पाहिजे की आपण जे कृपेच्या अधीन आहोत. लक्षात घ्या, निश्चितच आपला न्याय त्या न्यायाच्या दिवशी 1 तिमोथी 4 अध्यायामध्ये आम्हा सर्वांना त्या दिवशी जाप द्यायचा आहे. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, देवाचं वचन सांगतं रोम करासपत्र 6वा अध्याय 1 वचन. व्हॉट शॅल वी से देन? शॅल वी कंटिन्यू इन सिन that grace may abound? Certainly not. How shall we who died to sin live any longer in it? माझ्या बहिणो भावांनो, ज्याला देवाची कृपा लाभलेली आहे तो नेहमी देवाचं भय बाळगणार आहे. ज्याला देवाची कृपा लाभलेली आहे तो मनुष्य नेहमी सतर्क आहे की देव मला पाहत आहे. ज्याला देवाची कृपा लाभलेली आहे, त्या देवाच्या कृपेमध्ये त्याला जाणीव आहे, त्याला समजलं की परमेश्वराने मला कुठून कसं बाहेर आणलेलं आहे. ज्याला देवाची कृपा लाभलेली आहे त्याला ही जाणीव आहे की एक ना एक दिवशी परमेश्वर मला निश्चित माझ्या सर्व गोष्टींचा झाडा घेणार आहे. ज्याला देवाची कृपा लाभलेली आहे त्याला पापाचा वीट आहे. sin shall not have dominion over you. Hallelujah. What shall we say then? Shall we continue in sin that grace may abound? God forbid. माझ्या बहिणो भावांनो, ज्याला देवाच्या कृपेचा अनुभव आलेला आहे तो मनुष्य नेहमी देवाच्या कृपेचा ऋणी आहे. तो मनुष्य नेहमी देवाच्या कृपेमध्ये राहून देवाचा अभिमान बाळगतो की देवाच्या कृपेने मी काय काय करू शकतो, ह्याच्यापेक्षा देवाच्या कृपेने माझ्या जीवनात काय काय केलेलं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. देवाची कृपा मला कुठून कशी आणती ह्याच्यामध्ये अभिमान करा. वधस्तंभामध्ये अभिमान करा. Boast in the finished work of Christ. Boast in the finished work of Jesus Christ on the cross. Boast in what Jesus has done. Instead of boasting what grace can do to me and what because of grace my sins are all forgiven. Yes, your sins are forgiven. But after grace, if you continue in sin, God forbid. कृपेनंतर सुद्धा तुम्ही पापात कंटिन्यू करता. लक्षात घ्या, grace is not a license to sin. But your sins will find you out. तुमचे पाप तुम्हाला शोधून काढते. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, आम्हाला कृपेपासून कृपेवर जायचं आहे. मग लक्षात घ्या, देवाची कृपा आम्हाला निस्वार्थ करते. देवाची कृपा आम्हाला देवाचे चांगले भांडारे करते. देवाची कृपा आम्हाला उदारपणे द्यायला मदत करते. देवाची कृपा आम्हाला याकोब 4:8 प्रमाणे देवाच्या जवळ आणते. देवाची कृपा आम्हाला पापाचा वीट आणते. देवाची कृपा आम्हाला पापाचे द्वेष वस्त्रे टाकायला मदत करते. देवाची कृपा आम्हाला येशूच्या रक्तामध्ये सतत राहण्यासाठी मदत करते. देवाची कृपा आम्हाला वधस्तंभाकडे घेऊन जाते. देवाची कृपा आमची नजर स्वतःपासून काढून देवाकडे करते. देवाची कृपा आम्हाला प्रार्थनेत धीर देते आणि देवाची कृपा आम्हाला अशक्तपणात शक्ती पुरवते. 2 करीन 12:9 वचन. आणि त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच त्याची शक्ती पूर्णतेस येते आणि अशक्तपणातच माझी शक्ती
पूर्ण येते. याकरिता मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिरवील, जेणेकरून देवाचं सामर्थ्य माझ्यावर राहील. माझ्या बहिणो भावांनो, देवाची कृपा आम्हा देवाशी विश्वासू राहायला मदत करते. आणि म्हणून जर तुम्ही थोडक्याविषयी विश्वासू राहिला तर बहुतांवरती तुम्ही राज्य कराल. इफ यू आर फेथफुल इन लिटिल, यू विल बी फेथफुल इन मच. इफ यू आर अनफेथफुल इन लिटिल, यू आर अनफेथफुल इन मच. माझ्या बहिणो भावांनो, म्हणून आज लक्षात घ्या, देवाला अभिमानाचा राग आहे, देवाला गर्वाचा वीट आहे. आणि म्हणून गर्व हा सर्वात जुनं पाप आहे. प्राइड इज वन ऑफ द ओल्डेस्ट सिन इन द बायबल. इमॅजिन दिस प्राइड, दिस सिन ऑल्सो अपियर्ड इन हेवन. स्वर्गात सुद्धा हा गर्व आलेला आहे. इमॅजिन. म्हणून आज की देवाचं वचन सांगतं की देवाच्या प्रतापशाली हाताखाली लीन व्हा, त्याने करून तो योग्य वेळी तुम्हाला उच्च करील. आपले ओझे त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी घेतो. डू नॉट बोस्ट अबाउट टुमॉरो. यू डू नॉट नो व्हॉट टुमॉरो होल्ड्स फॉर यू. देवाचं वचन म्हणतं उद्याची चिंता उद्याला. म्हणून आज वंशाचा अभिमान करू नका, जागेचा अभिमान करू नका, किंवा तुमच्या गर्वाच्या नजरेचा अभिमान करू नका. आणि व्यर्थ देवाच्या कृपेचा निरर्थक किंवा मला सांगतो की आउट ऑफ कॉन्टेक्स्ट तुम्ही देवाच्या कृपेचा व्यर्थ अभिमान करू नका. येस, वी ऑल आर अंडर ग्रेस. आपलं तारण कृपेने झालं आहे, पण कृपा तुम्हाला नेहमी पापापासून अलिप्त राहण्यासाठी मदत करते. ग्रेस ऑफकोर्स it will help you when you sin. We have a righteous judge and advocate before God who is always interceding for us according to book of Hebrews chapter 7. आपला महायाजक आहे जो निरंतर पिताकडे मध्ये प्रार्थना करत असतो, तो क्षमा करेल. पण याचा अर्थ हा नाही की मी पापात सततच राहावं आणि देव मला क्षमा करत राहील. माझ्या बहिणो भावांनो, आज दुपारी प्रार्थना करायच्या अगोदर परमेश्वर आपल्याशी माझ्याशी निश्चित बोलला आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करू की देवा, झडती घे माझं हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत तपास. Ask him today this afternoon, Lord, search me and find me. If there is any sin in me, Lord, purify me with hyssop and I will be clean. Wash me and I will be whiter than snow. देवा, एजोबाने माझा पापमळ काढ. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. त्याच्या वधूला घेण्यासाठी these teachings be popular. People may not like it. It doesn't matter. This is what the Bible says. पवित्र शास्त्र हे सांगतं मला चालायचं आहे. आणि म्हणून जो ज्याच्याकडे नम्रता आहे, देव त्याच्याकडे नेहमी कृपा करतो, त्याला कृपेवर कृपा पुरवतो. Just because you are bowing down for everybody else, that doesn't mean you are humble. Let me correct your theology. फिलिपिकरास पत्र 2 अध्याय देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्ताने पित्याचं आज्ञापालन करून जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे मान प्रभू येशू बाप्पा, पिता, आज या दुपारच्या वेळेस आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीचा, रंगाचा किंवा प्रभू येशू जागेचा किंवा प्रभू येशू बाप्पा की कुठलाही बाप्पा आम्ही तुमच्या पवित्र कृपेचा आम्ही जर आमचे पाप करण्यासाठी बाप्पा त्या कृपेचा वापर करतो, आम्हाला क्षमा कर इन जीसस. फादर गॉड, इन जीसस नेम, पिता, आमची खात्री, आमचा भरोसा स्वतःवर नसून आमचा भरोसा तुमच्यावर असला बाप्पा. पिता, आपलं वचन म्हणतं बाप्पा, ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल युअर हार्ट and lean not unto thine own understanding. In all thy ways acknowledge him and he will direct your paths. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वराला भाव ठेव. आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपल्या सर्व मार्गात त्याला स्मरण कर, म्हणजे तो तुला धोपट मार्गाने. प्रिय प्रभू येशू बाप्पा, वी हंबल ourselves बिफोर यू. आणि प्रार्थना करतो की प्रभू येशू, आमची नजर जर गर्वाची असेल, उन्मत असेल, वाईट असेल, लॉर्ड, we ask for your grace to please cleanse our eyes with the eyes of बाप्पा. की प्रभू आज आणि तुमचं दैवी अंजन टाकून आमची नजर साफ करा बाप्पा. आम्हाला प्लीज कृपेच्या नजरेने
पिता तुमच्या नजरेने एकमेकांना बघण्यासाठी आम्हाला सहाय्य करा. आम्ही आमचा भावाचा रखवालदार आहोत ही जाणीव आम्हाला होऊ द्या बाप्पा. आम्हाला एकमेकांची ओझी उचलणारी बाप्पा, एकमेकांची रदबदली करणारी बाप्पा, आम्हाला तुमची प्रामाणिक विश्वासू मंडळी करा बाप्पा. आमचं सहाय्य करा. डिअर स्वीट होली घोस्ट, वी आस्क यू टू प्लीज फिल अस विथ युअर लव्ह, विथ अ जॉय अनस्पीकेबल फुल ऑफ ग्लोरी, and please birth in us your fruit, dear Holy Ghost, that we may be your fruit yielding tree बाप्पा. आपलं वचन सांगतं योहान 15:8 मध्ये, तुम्ही बहुत फळ दिले म्हणजे पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. पिता आज आम्हाला भरपूर फळफाटा करा बाप्पा. आपलं वचन सांगतं जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो बाप्पा. आज आम्ही सर्वांनी तुमच्यामध्ये राहावं, तुम्ही आमच्यामध्ये राहा. आणि वी चूज टू अक्नॉलेज बाप्पा की तुम्हीच वेल आहात प्रभू येशू. अब्बा तुम्ही माळी आहात, आम्ही फाटे आहोत. पिता आम्ही तुमच्यामध्ये राहावं असं आम्ही रोज 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 बाप्पा ही प्रार्थना करावी की आम्ही तुमच्यामध्येच राहावं आणि तुम्ही आमच्यामध्ये राहा. प्रत्येकाला स्पर्श करा, प्रत्येकाचं सहाय्य करा बाप्पा. अँड लॉर्ड ड्रॉ अस क्लोज टू यू, नेवर लेट अस गो. वी चूज टू ड्रॉ नाय टू यू अब्बा, प्लीज ड्रॉ नाय टू अस. इन जीसस नेम वी प्रे, आमेन. तर आशीर्वाद घेऊ. आता देवबाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व का असो, आमेन. प्रभू येशूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या नासरून सोडले आहे तशीच तुरणे आमच्या आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. गॉड ब्लेस यू. ग्रीट समवन विथ द लव्ह ऑफ क्राइस्ट. कॉल समवन, कोणी फोन सांगा की परमेश्वर तुमच्यावरती किती प्रेम. थँक्यू सो मच. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. प्रभू तुम्हाला त्याच्या कृपेमध्ये अजून वाढ करो. देवाच्या कृपेत व त्याच्या ध्यानात तुमची वाढ हो. यू मे ग्रो इन हिज ग्रेस अँड इन द नॉलेज ऑफ आवर लॉर्ड अँड सेवियर Jesus Christ. May you have a blessed week. Looking forward to see you. We'll keep you on posting what the upcoming updates are about the church services. देव बापा आशीर्वाद देव आणि तुम्हाला फलद्रूप करो. बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. God bless you all. Jesus loves you. Bye bye.